सर्वांचं स्वागत। आता सध्या बाळासाहेब चेअरमन कदम बावधन यांची पुशेगाव यात्रेमधून अतिशय नामांकित मोठी धिप्पाड आणि मोठ्या मापाची खरी झाली। आता त्यांचा तो घरचा बैल आहे आणि हा बैल शिंग करायला चालले। सहज योगायोगानं आमचे मित्र अथर्व गायकवाड ते खंडाळवरून आलेत, तर त्या संदर्भात आता उस्तीवर आलो होतो। किरण त्याच्या टक्क्याला मोठा जाईल आता की इंस्टाला पडले 3 महिला होती ना फोटो मधला कोण होता मधला माल तर अशा पद्धतीनं शिंग करायचे चालल्यात आणि अतिशय मोठं माप म्हणावं लागेल। आज चेअरमनांच्या डोक्याच्या पेक्षा मोठा बैल आहे। चेअरमन मध्ये उभं राहावं इथं बघू। बघा मित्रांनो, एवढं लांब जेवढा आहे तेवढाच उंच आहे आणि तेवढाच देख नाही। कनाडा तुमच्या डोक्याच्या वर येतो या। त्याला तर लय फवार आहे त्या आतल्या बायला आहे का। बघा केवढी उंची आहे। बरंच हात म्हणजे बरीच उंची आहे बायलाची। किती दिवस झाला आणलेला चेअरमन? चौथा 5 दिवस खातोय बितोय का? आता नाही आज खायला लागला काल। होय, आता नवीन दावणी म्हटले म्हणून आता काय घ्या, चला करा तुमचं काम, आमच्यामुळे वाटाळा नको। बैलीकडे घ्यायचं आपलं कर्नाटकवाले शिंगा अजिबात करत नाही, कसली हात लावत का बरं करत नाहीत? काय का बरं करत नाही? काय धर हे फोटो काढायचे ना, तो बैल घेऊ का बाहेर? घ्या की। मापाचा शेवट कसलं माप आहे शेवट पहिला बैल बघितला एवढा मोठा लय मोठा। डायव्हर्जन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता एक नामांकित जातीवंत देखणी पुशेगाव यात्रेमधून खरी झाली, त्या संदर्भात आज आढावा घेणार आहे। तर श्री बावधन गावचे खिलारप्रेमी श्री बाळासाहेब चेअरमन कदम यांच्या आज गोट्यावर आलोय आपण योगायोगानं, तर त्यांच्याशी बातचीत करू। नमस्कार। नमस्ते। तर आता आपण पुशेगाव यात्रेत आपली ही नामांकित विक्रमी आणि मोठ्या मापाची खरी झाली, तर आता पहिल्यागत राहिलं नाहीत बैल, तर काय सांगाल बैल भेटा त्या संदर्भात थोडस सांगा। बैल कुठेही आता मोठं नाही, कुठेतरी एखादा कर्नाटकात बेळगावात बैल आहे, तो पण असं आपण 100 किलोमीटरवर गेल्याशिवाय बैल भेटत नाही। आणि हा बैल मी गेल्या 1.5 महिन्यापूर्वीच बघितला होता, पण तो मालक लय किंमत सांगत होता, तो काय देत नव्हता, म्हणून मी गेल्या वर्षीपासून आंडू बैल आता गेल्या वर्षी मागत होतो, मालक काय देत नव्हता। आम्ही आयगीच्या यात्रेत गेलो, फुल बाजार भरला होता, तिथं पण हा बैल मी मागत होतो, तो मालक देत नव्हता। 11 आणि 12 लाख रुपये सांगायचा किंमत। तर नंतर मग आता सागर वसई वामनशेठ गायकवाड तिथं गेले, मी त्यांना फोनवरनं सांगितलं की असा बैल आहे, असा बैल एवढा घ्या, खरेदी करा, मी बैल घेतो काही करून। मग त्यांनी तिथं आमचे मित्र जे बैल मालक यालाप्पा म्हणून हारुगिरीचे ह्याचे कोळगुडचे त्यांना रिक्वेस्ट केली मी फोनवरनं, बैल त्यांना द्यायला लावला। आता त्यांनी घेतल्यानंतर पुशेगाव यात्रा जवळच आली होती, त्या यात्रेमधनं बैल देणार, त्याशिवाय बैल देणार नाही चेअरमन तुम्हाला, असे सागर वसावे आणि वामनशेठ गायकवाड म्हणायला लागले। तिथंच बैल मी ठरवलं, त्यांनी घेतला तिथं, नंतर यात्रेत आणून मग बैल मी त्यांच्यापासून आणला। बरं, आता साधारण बैल किती उंची त्याची काय सर्वात मोठं माप? 65 इंच बैल मोठा आहे। आता आपण मोजला घरी? हो मोजला, आणि आज बी मोजू शकतो। 65 इंचला बैल थोडा कमी पडतोय। बर, आज बैल कुठेही एवढा मोठा नाही। हा एकच बैल मी बघितला होता 2 महिन्यापूर्वी, मालक देत नव्हता 2 वर्षापासून मला। बर, आणि 2 महिन्यापूर्वी मी बघायला गेलो बैल, परत कसा आहे कसा नाही ते बैल त्यानं बडवला होता।
बैल खराब झालेला होता म्हणून त्याच्या पाठीमागे लागून त्यांनी बैल तो वामन गायकवाडनं सागरगिरीनं काढला. त्यानंतर मग आमचा व्यवहार झाल्यानंतर ते म्हणले मी पुशेगाव शिवार यात्रेशिवार तुम्हाला देणार नाही. तर ठीक आहे म्हणलं तुमच्याकडून घेऊन जाऊया पुशेगाव यात्रा. तर आता ह्या वर्षी पुशेगाव यात्रेमधून बरेच खरेदी बौद्धमध्ये झाले. तर बैल नसल्या कारणानं कसं काय सांगाल की ह्या वर्षी बाजार कसा भरला होता? या वर्षी बाजार चांगला भरला होता, पण लोक गोवंशला आता थोडी कमी झालेत. बैल हा खर्चामुळे लोक कमी झालेत. आता आपल्या गावाला बगाड यात्रेचा नाद मोठा आहे म्हणून आपल्या गावात बैल आज कमीत कमी 1000-1200 बैल आहेत ते असली, पण एवढा मोठा बैल अजून कोणाकडेच नाही. हा बैल मी घेताना बघूनच त्याकरता पाय शिंग त्याची सगळं जात बीत बघूनच घेतलाय. बरं आता तयारी कशी असणार आहे यात्रेची? आता 60 दिवस राहिले यात्रा बौद्धूंची. आता एक तो अजून काय माझा गोटा त्यानं धरलेला नाही. गोटा एकदा धरला की मी त्याला 2 महिन्यात पाहिजे एवढा मी ताकद आणणार त्याला. बरं आता आणल्यापासून काय काय केलं तुम्ही बाबा? आणल्यापासून अजून त्याला काहीच केलं नाही, फक्त दुसलाय थोडं अजून खायना, खुराक बिराकाला तोंड लावाना. ते आता रात्री थोडं 3 गोळे खाल्ल्यात त्यानं. बरं. त्यानंतर आता सकाळी 1 गोळा खाल्लाय, अजून काय खाल्लेलं नाही त्यानं. आणि आज योगायोगानं आम्ही आलो आणि आज शिंग करायचं चाललं होतं. हा ते जरा शिंग एक त्यानं उकरून फोडलं होतं म्हणून म्हणलं शिंग करून घ्यावं, त्या पद्धतीने केलाय त्याला. बरं आता आपण पहिले बी 2 जोड्या विकल्या, तर आता ह्या 2 जोड्या आपण बनवल्यात किंवा लावल्यात. आता बैल भेटताना तरी तुम्ही ती पहिली जोडी दिली काय? आता 6 बैलातली चांगला बैल तुम्हाला की बाबा त्यात बैल द्यायला नव्हता पाहिजे असं वाटलं होतं? तो प्रधान बैल माझा. बर. प्रधान त्याने आणला सुरुवातीला राजू शेटगिरीकडं. आम्ही कलेडोनच्या माळी भावांना मागत होतो बैल, ते देत नव्हते बैल. त्यानंतर खरसुंडीच्या बाजारात ते बैल घेऊन आले. पांडू सावकारांना आम्ही त्यांना द्या म्हणत होतो, त्यांनी दिला नाही. त्यांनी कर्नाटकला त्या लॉक गाडीला विकला. त्यानंतर इथं लॉक गाडीचं काय ते हे करणं म्हणून राजू शेटनं आणला आणि राजू शेट पासून मी साठे करून परत मी घेतला. घेतल्यानंतर बैल पूर्ण खराब होता. बैल मी 6 महिने लागले मला तयार करायला. 6 महिन्यानंतर बैल फुल तयार केला. तयार केल्यानंतर मग इथं बगाडाला न्याला. बगाड इतकं त्यानं हे केलं बगाडात काम, त्याच्यामुळे बैल दिवशीच वाटत नव्हतं आणि कोणालाच घरातल्या पोराबा अशी बैल ओळखत होता. आज बी बैल मी विकलाय पालखीला माऊलीच्या, तरी सुद्धा बैल मला आज बी ओळखतो तिथे गेल्या. म्हणजे एवढा गुन्हे होता? इतका बैलाचं गुण माणसापेक्षा चांगले होते. म्हणजे असा लय बैलात एखादा बैल लागतो त्यातला तो एक प्रधान हे अजून मी तुम्हाला आठवण होती. अजून वर्ष 2 वर्ष आले नाही, आता 7-8 महिने झाले दिलेला. पण पहिला बी विकला होता मी उमेश साखऱ्यांना. बर. त्यावेळेस बी त्यांच्याकडे बी वाटलं नाही बैल गोटा झाडाचा नाही, दुसरीकडे गेला, खायचाच नाही. दुसरा गाडा? हा दुसरा गाडा. त्याच्यामुळे मी बैल परत आणला तो त्यांच्यापासून. 2,11,000 रुपयाला बैल मी परत आणला. दिला होता 3,11,000ला. खराब बैल बी मी परत 2,11,000ला घेतला होता त्यांच्यापासून. आणि त्यानंतर परत तयार केला बैल. तयार केल्यानंतर आता पालखीला दिला बैल गुंडऱ्यांना, विवेक गुंडरे आळंदीचे. बरं आता पुण्यामध्ये बी आता पालखीचं ते मानावरण झाल्यापासून बैल खिलारप्रेमी कमी प्रमाण व्हायला लागले. ते संस्थान आहे मोठं. बरं. त्या संस्थांना त्यांना थोडस कुठंतरी शेतकऱ्यांनी हे करायला लागले, बैल लावणाऱ्यांनी पालखीला थोडस असं त्यांना वेगवेगळं बोलण्यात आलं म्हणून त्यांनी संस्थांना ही बैल चालवायचं परत रथ चालवायचं घेतलं. नाही पण त्यांनी गेल्या वर्षी संस्थांच्या वेळेस घेतलं तेव्हा 1-2च बैल घेणार. नाही, ज्यावेळेस शेतकरी आपला नंबर लागावा या दृष्टिकोनातनं जेव्हा बघतात तिकडं, तेव्हा जवळजवळ प्रत्येक दावणीला जी मानाची माणसं आहेत किंवा ज्यांची औपत आहे तिथं बैल जोडी लावण्याची, तर बरीच बैल तिथं घेतली जातात आणि मग सिलेक्शन होतं त्या नादानं. तर काय सांगाल त्याबद्दल? शेतकरी बैल 4-4, 5-5 घेत होते त्यांच्या तिकडं. घेतल्यानंतर बैल कुठली कडपर्यंत पालखी नेत्याल या पद्धती बैल कसा आहे, काय आहे, पाय त्याचे कसे आहेत, बैल कसा आहे, या पद्धती ती पारखून घेत होती. हे संस्थान असं म्हणजे हे नाही की एकदम 1 नंबर असं ही पारखणारी बैल लोक आहेत ती संस्थांची. त्यात आमचे मित्र रोहन तात्या मोरे, अमोल काळोखे येऊन माझ्याकडे बी भेट देऊन गेल्या 2 वेळा. खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार व धन्यवाद. अतिशय मोठं आणि सर्वात बौद्धन मधील मोठं माप. तर आज आपण पाहतोय हा
हो हो अप्रतिम सुंदर देखणी सुरेख अशी बैल मोठ्या मापाशी बावधन येईल काय जिम्बो आहे हे त्याला काय हाय गे काय लय मोठे दांडग मापा आता एक नंबर नाही ढिला सोडा जरा लय मी काय म्हणतोय